सगळ्या मुलींच्या समोर आणखी एक परीक्षा. काही सगळ्या मुलींनाही त्यांच्या आई-वडिलांनी कोण्या मान्यवर व्यक्तीच्या मध्यस्थीने दबाव आणून व 4 समजुतीच्या गोष्टी सांगून घरी परत घेऊन गेले होते. आता त्याही परत बाबांकडे आल्या, कारण त्यांची ईश्वर विषयक कळकळ, निष्ठा आणि त्याग व प्रामाणिकपणा पाहून मध्यस्थी करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या आई-वडिलांनी प्रभावित झाले होते. याविषयी ब्रह्मकुमारी मनोहर इंद्राजींनी आपल्यावर गुजरलेल्या प्रसंगाचे जे वर्णन केले आहे त्याचा उल्लेख करणे उचित ठरेल. त्या लिहितात, एक दिवस काय झाले की 2-3 सगळ्या मुलींच्या आयांना अँटी-ओम मंडळीच्या लोकांनी बहकावले आणि त्यांना ओम मंडळीतून आपल्या मुलींना परत येण्यास सांगितले. पण त्यांनी म्हटले की आम्ही तर त्यांना तशी लेखी परवानगी दिलेली नाही. तेव्हा न्यायालयात ते सदर करतील. हे ऐकून अँटी-ओम मंडळींचे लोक म्हणाले, बरे, आम्ही आपल्याला दुसरा उपाय सांगतो. सॉरी. एक दिवस काय झाले की 2-3 सगळ्या मुलींच्या आयांना अँटी-ओम मंडळींच्या लोकांनी बहकावले आणि त्यांना ओम मंडळीतून आपल्या मुलींना परत घेऊन येण्यास सांगितले. पण त्यांनी म्हटले की आम्ही तर त्यांना तशी लेखी परवानगी दिलेली आहे. तेव्हा न्यायालयात ते सादर करतील. हे ऐकून अँटी-ओम मंडळी लोक म्हणाले, बरे, आम्ही आपल्याला दुसरा उपाय सांगतो. जर आपण त्याप्रमाणे वागला नाही तर आपणास आम्ही वाळीत टाकू आणि आपले नुकसानही करू. अशा प्रकारे दटावून ते त्या आयांना कराचीत घेऊन आले आणि तेथे त्यांना साऱ्या गोष्टी समजावून सांगून तेथील एक धनाढ्य व प्रसिद्ध पुढारी शिवरत्न मोहता यांच्या दारी नेऊन बसविले आणि उपोषण करण्यास सांगितले. जेव्हा शिवरत्न मोहतांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी त्यांना आत बोलावून उपोषणाचे कारण विचारले. त्या आया मोठ्या नम्रतेने म्हणाल्या की दादांना सांगून आमच्या मुलींना परत पाठवण्याची व्यवस्था करा. तेव्हा शिवरत्न मोहतांनी दादाजींकडे बोलून आम्हास त्यांच्याकडे बोलावून घेतले. त्याप्रमाणे आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो. त्यांचे घर म्हणजे एक मोठा महालच होता. रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते. ते फार उग्र दिसत होते. आमची काहीच विचारपूस त्यांनी केली नाही. उलट गरजून आज्ञा केली की जा या मातांच्या मुलींना त्यांच्या हवाली करा. या मुलींनी यांना फार त्रास दिला आहे. आम्हास वाटू लागले की जणू काय कसं आम्हा मुलींवर दगडावर आपटून मारीत आहे. त्यांच्या धाकानेच आम्ही बाहेर त्या आयांबरोबर गाडीत जाऊन बसलो. परंतु त्यावेळी आमच्या अंतरात्म्यातून आवाज आला की हे शक्तींनो, तुम्ही यांना भिवू नका. यांना ईश्वरी संदेश देत राहा. तुम्हीच तर यांच्या उद्धारास निमित्त आहात. म्हणून आम्ही गाडीतून उतरून परत आत गेलो आणि मोहतांजींना म्हटले, आम्हास आपल्याशी थोडे बोलावायचे आहे. तेव्हा ते रागारागाने म्हणाले, काय बोलावयाचे आहे? आम्ही म्हटले, बाबूजी, आपण आम्हास कोठे पाठवित आहात? आम्ही ओम मंडळी कशा प्रकारे जीवन श्रेष्ठ बनवित आहोत आणि आम्ही आमच्या घरी परत का जाऊ इच्छितो नाही हे आपणास आम्ही सांगतो. आमची आपल्याकडे एकच मागणी आहे, ते आपण पूर्ण करावयास हवे. आम्ही काही सोने चांदी किंवा जगातील एखादे वैभव व सुख सोयरी मागत नाही. ही मंडळी आम्हास ज्ञानामृत पिण्यासाठी ओम मंडळी जाण्याची तसेच पवित्र अर्थार्थ ब्रह्मचर्ययुक्त जीवन व्यतीत करण्याची परवानगी देत नाही. बाबूजी, आमची ही विनंती मान्य करण्याऐवजी या आम्हास फार वाईट रीतीने मारपीट करतात. आता सुद्धा आम्हास येथून घेऊन जाऊन या आम्हास खूप मार देतील व देववितील. तेव्हा आपण आपल्या हातांनी ज्या मुलींना यांच्या हवाली केले आहे त्यांचे असे हाल झालेले सहन करू शकाल काय? पहा, हा आमचा नाना प्रकारे छळ करतात.
अशुद्ध म्हणजे तामसी भोजन बळजबरीने आमच्या तोंडात कोंबण्याचे वाईट कर्मही करतात. आम्हास पकडून सिनेमास घेऊन जातात. आम्ही शांतपणे ईश्वराचे स्मरण करीत काही वेळ घरात जेव्हा बसतो तेव्हा या मागून आम्हास धक्का देतात. घरातील इतर लोक आमचे केस ओढतात. आमची ही करुणाजनक हकीकत ऐकून ममताजींच्या मनात दयेची भावना जागृत झाली. काहीशा नरमाईने ते म्हणाले, बरे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. मी ऐकले आहे की तुम्ही लग्न करण्यास नकार देत आहात. मी म्हटले, बाबूजी, असे नव्हे, आम्ही लग्न करण्याचे नकारीत नाही. लग्न काय श्रीरामानेही केले, श्रीकृष्णानेही केले, सर्वांनी केले. बाबूजी, गोष्ट केवळ ही आहे की आम्ही विकारी माणसाशी लग्न करू इच्छित नाही. आमच्यापैकी प्रत्येकाचीही हीच इच्छा आहे. आम्ही त्याच पुरुषाशी लग्न करू ज्याने आत्मसाक्षात्कार रूपी धनुष्य तोडलेले असेल आणि मनोविकारांवर विजय प्राप्त केला असेल. मोहताजी म्हणाले, काय बोललात? आत्मसाक्षात्कार रूपी धनुष्य? आम्ही म्हटले, हो हो. ही गोष्ट ऐकून मोहताजींना फार आनंद झाला. त्यांचा चेहरा पूर्वी जो ओढल्यागत वाटत होता तो बदलता बदलता आनंदाने फुलून गेला. मोहताजी म्हणाले, तुम्हा छोट्या छोट्या मुलींच्या या गोष्टी ऐकून आणि तुमची तळमळ व उत्साह पाहून मला फार आनंद झाला आहे. तुम्ही साक्षात देवी आहात. तुमचे संस्कार उच्चर आहेत. तुमचे मन निर्मळ आहे. बस, मी काय ते समजलो. अरे रे, तुमच्यावर इतके अत्याचार. मुलींनो, काही घाबरू नका, निश्चिंत रहा. नंतर ते त्या आयांकडे वळून म्हणाले, आपण किती सौभाग्यशाली आहात की आपल्या घरात एक तपस्विनी कन्या आहे. अरे, आपण यांना मारता, यांच्या इच्छेविरुद्ध यांना बळबळे अशुद्ध भोजन खाऊ घालता. या तर पावन कन्या साक्षात देवी आहे. खबरदार, यांच्यावर कोणताही अत्याचार होता कामा नये. वाटल्यास यांना आपण बरोबर घेऊन जा, पण यांच्या मनात येईल तेव्हा त्यांना जाण्यास मोठ्या खुशीने परवानगी द्या. असे सांगून त्यांनी आम्हास निरोप दिला. आपले असत्यपणाचे बिंड आणखी फुटले म्हणून आमच्या त्या आया मनातल्या मनात घाबरून गेल्या होत्या. आमच्या मुली घरातून पळून गेल्या आहेत असे त्यांनी मोहताजींना खोटे सांगितले होते, पण ते काही खरे नव्हते. आम्ही त्यांच्याकडून लेखी परवानगी घेऊन गेलो होतो. लोकांच्या दटावण्यांना व धमकावण्यांना भिवूनच त्यांनी मोहताजींच्या दारी उपोषण मांडले होते. असो, जे झाले त्यातही आमचे कल्याणच समावलेले होते. आम्ही जेव्हा कराचीहून आमच्या या आयांबरोबर हैदराबादेत परत आलो तेव्हा आमच्या मनात विचार आला की आम्हास जे ईश्वरी ज्ञान बाबांनी दिले आहे त्याद्वारे आम्ही आता या आमच्या आयांचेही कल्याण का करू नये. सेवेची ही चांगली संधी आहे. हा शुभ संकल्प करून आम्ही जितके दिवस आमच्या घरी राहिलो तितके दिवस घरातील इतर कामात हातभार लावीत आम्ही त्यांना काही ना काही ज्ञान ऐकवित होतो. शेवटी त्या आमचे प्रत्यक्ष जीवन पाहून इतक्या भारून गेल्या की त्यांनी आनंदाने आम्हास परवानगी दिली आणि म्हटले, मुलींनो, जा हो, ब्रह्मविद्या किंवा अविनाशी ज्ञान प्राप्त करून आपले भविष्य उज्ज्वल करा. त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन आम्ही कराचीत परत ज्ञान यज्ञ म्हणजे ईश्वरी विश्वविद्यालयात आलो आणि तेथे त्यांच्या वसतिगृहात राहू लागलो. आता आमची निश्चिंत होऊन ईश्वर ज्ञानाची अभ्यास सुरू करू लागलो. लोकांनीही आम्हास काही त्रास दिला नाही. आम्ही लोकलज्जा, निंदा, भय आणि असुरी मर्यादेच्या परीक्षा बऱ्याच प्रमाणात पार केल्या होत्या. आता हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांतून बरेच ईश्वरी साहित्य छापवून ते लोकांना वाटण्यात आले. देशभरच्या हजारो मान्यवर व्यक्तींनाही ते पाठवण्यात आले. इज दिस जस्टिस नावाचे एक पुस्तकही छापून ते सर्व मोठ्या मोठ्या लोकांकडे पाठवण्यात आले. दबाव, धमकी व पक्षपाताचा आश्रय घेऊन
ओम मंडळींवर कसा अन्याय करण्यात आला हे त्यांना कळून यावे हा त्यामागील हेतू होता. आज जगात अन्याय आहे म्हणूनच तर कोणी म्हटले आहे, सोडून या आकाश सिंहासन या धर्तीवर येणारे, कापत आहे धरती थरथर, मेघ अग्नीची जळते घरघर. वाढत आहे पापांची गरमी, वितळत आहे पत्थर पत्थर, अंधकार चोहीकडे ज्योत पेटविण्या येणारे, सोडून या धर्तीवर येणारे. निष्पापांच्या वाही रक्त, मातृहृदय एकसंगी आक्रंदुनी, धर्मनिष्ठते छळ करीती सहन, मौज मारिती पापी बसुनी. जगती फिरून दया धर्माचे, रोप लावण्या येणारे, सोडणीय धर्तीवर येणारे. अशाच वेळेविषयी भगवंतांनी म्हटले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. पण दुर्दैव असे की भगवानच अवतरित होऊन धर्माची पुनर्स्थापना करीत आहे, हे लोक जाणतच नाही.